लाडकी बहीण योजना या योजनेचा आज 10 ऑगस्ट रोजी आज 10 ऑगस्ट तारीख होती आणि वार होता आज सोमवार। तर बरेचशा लाभार्थ्यांना असं वाटलं असेल की आज जी आर येईल, पण आज जी आर येणार का नाही हे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं आणि सकाळी पण सांगितलं होतं की आज जी आर येणार नाही आणि अगदी स्पष्टपणे तुम्हाला ती माहिती पण दिलेली होती। त्यामुळे आज लाभार्थ्यांच्या मनामध्ये जर कोणाच्या मनामध्ये अजून जर प्रश्न असेल की आज जी आर आला आहे का संध्याकाळपर्यंत, कारण आज 10 तारीख आहे वगैरे वगैरे, गेल्या वेळेस याच्या अगोदर जी आर आला होता, तर असं नाही झालेलं बघा की आज जे आहे आजच्या शेवटी आज ही जी आर आलेलं नाही आणि आज जी आर येणार नव्हता, पण मी तुम्हाला सांगितलं पण होतं 10 ऑगस्ट रोजी। आता तुम्ही म्हणाल की एखाद्या वेळेस लवकर येतो एखाद्या वेळेस उशिरा येतो, असं का होतं? तर बघा मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे काही विषय असतात तर त्यानुसार त्यांना जसा जसा वेळ मिळतो तर त्या पद्धतीने पण त्यांची कार्यपद्धती असते। मग एखाद्या मीटिंगमध्ये आपला लवकर जो निर्णय होतो म्हणजे निधीच्या संदर्भात, तर कोणत्या एखाद्या मीटिंगमध्ये दुसऱ्या हप्त्यावर तो निर्णय जातो। मग त्यामुळेच आपल्याला दुसऱ्या हप्त्याची डायरेक्ट 15 तारीख पण कधी कधी उजळून गेल्याच्या नंतर पण हप्ता आपला पुढे जातो, म्हणजे जी आर येतो बघा। ते तुम्हाला अंदाजा आला असेल मला काय म्हणायचं आहे। किंवा जर समजा मीटिंग लवकर झाली तर आपल्याला एक 11-12 तारखेच्या दरम्यान जी आर पण येतो। आता उद्या होणारे मीटिंग म्हणजे उद्या असणारे 11 तारीख, आज तर ऑब्विसली जी आर नाही आलेला, मंगळवारी जे आहे बघा, दर आठवड्याला जवळपास मंत्रिमंडळाची बैठक होत असते, तर मंगळवारी जे आहे 11 तारखेला मीटिंग होणार आहे। तर या मीटिंगमध्ये जे आहे आपल्या लाडकी बहीण योजनेचा निधी जो आहे तो मंजूर केला जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर उद्याचं जे आहे जी आर पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे उद्या जी आर पण येऊ शकतो। मग त्याच्यानंतर त्यांना DBT पोर्टलची जी काही तुम्ही भरलेले जे काही समजा उदाहरणासाठी जे पोर्टल आहे, तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतोय, जी पोर्टल आहे तर पोर्टलवर काय असतं की ज्या याद्या आलेल्या असतात, म्हणजे तुम्ही बँकेच्याद्वारे जे काही DBT केलेली असते थोडक्यात DBT, तर ती पोर्टलवर साठवली जाते। तर ती पोर्टलची माहिती जी आहे तर ते सरकार घेत असतं बघा, दर महिन्याला चालतं ती माहिती घेणार सरकार आणि मग त्या तिथे जे काही DBTचे तुमचे जे काही खाते आहेत तर तेवढ्यानुसार जे आहे मग ते जे काही त्याला आपण फंड रिक्वेस्ट जे आहे ते ट्रान्सफर केल्या जाते आणि मग नंतर जे आहे म्हणजे हे थोडक्यात काय ते DBT पोर्टलचं काम चालू असतं 1-2 दिवस किंवा कधी कधी एका दिवसामध्ये पण ते काम होतं। त्यालाच आपण तांत्रिक प्रक्रिया म्हणतो, म्हणजे DBTची तांत्रिक प्रक्रिया, आणि मग त्याच्यानंतर आपलं वितरण होतं। असो, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी सांगितलं, अन्यथा काही गरज पण नव्हती तुम्हाला ते सांगण्याची, पण तरी असो तुम्हाला माहिती असावं म्हणून ते सांगितलेलं आहे मी। मग अशा प्रकारे उद्या जे आपल्याला जे वितरणाच्या संदर्भात जी आर येण्याची ही दाट शक्यता आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की लवकर जी आर यायला पाहिजे वगैरे वगैरे, तर बघा आज जी आर येणारच नव्हता, त्यामुळे कोणी नाराज व्हायची काही आवश्यकताच नाही आहे की बाबा आज का जी आर आला नाही वगैरे वगैरे, कारण मंत्रिमंडळाची बैठकच झाली नाही तर जी आर पण ऑब्व्हियसली येणार नाही। पण मात्र उद्याच्या बैठकीमध्ये 2 हप्त्याच्या संदर्भात निर्णय घेतला तर माझ्या मते बरं राहील। राज्य शासनाने लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित देण्याचा जर प्रयत्न केला तर फार चांगलं होईल। आणि त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये KYC पोर्टल चालू करण्याच्या संदर्भात पण निर्णय घेण्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय जो पोर्टल चालू करण्याच्या संदर्भात तोही घेण्याची गरज आलेली आहे। तर त्या संदर्भात जर काही अपडेट आली तर नक्कीच देण्यात येईल। पण मात्र जी आरच्या संदर्भात जो काही म्हणजे उद्या जी आर येईल किंवा परवा येईल, तर उद्या जर का मी आपल्या मीटिंगमध्ये जर का मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर का लाडकी बहीण योजनेचा जो निधी मंजूर झाला तर मग लगेच उद्या जी आर येऊ शकतो, कारण जी आर त्याच्यानंतरच शक्यतो काढला जातो। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। जी आर उद्या कोणत्याही वेळेला आला तर त्याची तुम्हाला जी काही अपडेट आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात अगोदर देण्यात येईल। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर झाला असेल की आज संध्याकाळपर्यंत जी आर आलेला नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।